आज आपण रेस्टॉरंट स्टाईल शेवगा हंडी बनवणार आहोत. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो ना, तेव्हा शेवगा हंडी घेतो. पूर्ण फॅमिली जर असली तर शेवगा हंडी घेतो आणि ती खाण्यासाठी म्हणजे आपण खूप आतुर असतो आणि आपल्याला वाटतं की तिथल्यासारखी शेवगा हंडी कुठेच होत नाही. असं नाही आहे. तर तुम्ही घरच्याच घरी आणि घरच्याच तुमच्या मसाल्यामध्ये जे घरात तुमच्या साहित्य आहे त्याच मसाल्यामध्ये अगदी शेवगा हंडी झणझणीत आणि त्याच रेस्टॉरंटसारखा फ्लेवर, कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला फेमसमध्ये जो आवडतो आहे तर त्या रेस्टॉरंटसारखा फ्लेवर जर तुम्हाला पाहिजे असेल तर अगदी परफेक्ट तुमची भाजी बनेल अशा पद्धतीने आपण शेवगा हंडी बनवणार आहोत. तर घरच्या घरीच कशी ट्राय करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ह्या जाळी घ्यायची. मसाला भाजण्यासाठी आपण पापड भाजण्यासाठी ती जाळी वापरतो, ती जाळी घ्यायची आहे. आणि कांद्याचे वरचे साल काढून आपल्याला 3 मीडियम कांदे घ्यायचे आहेत. तर 8 ते 10 जणांची भाजी आहे शेवगा हंडी जी आहे, किंवा 8 जणांची धरा तुम्ही. म्हणजे चुरून जर खायची बाजरीच्या भाकरीसोबत तर 8 जणांची धरा. तर खोबऱ्याचे चांगले 2 काप घेतलेत मोठाले आणि कांदे घेतले 3 मी मोजून. तर काप घेताना आपल्याला काय करायचं, चांगले भाजून घ्यायचे. तुम्हाला वाटेल आपलं खोबऱ्याचे काप जे आहेत ते जळाले आहेत, पण आतमध्ये खोबरं जे आहे जसंच्या तसंच असतं, फक्त वरचा रंग जो असतो तो स्मोकी फ्लेवर लागतो त्या खोबऱ्याला, म्हणून आपण खोबरं इथे थोडंसं वरती भाजून घेतोय. तर खोबऱ्याचे काप जे आहेत ते बाजूला ठेवलेत, म्हणजे भाजून झालेत म्हणून आपण बाजूला ठेवलेले आहेत. आणि कांदे जे आहेत आपल्याला व्यवस्थित एकसारखे दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहेत, म्हणून एकसारखे खालीवर करायचे आहेत. आणि आपल्याला कांदे चांगले ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे चांगले काळपट रंग येईपर्यंत आपल्याला कांद्याला भाजून घ्यायचं आहे. तर कांदे भाजून झाल्यानंतर मी जे मसाला भाजायची माझी रेग्युलरची कढई आहे त्यामध्ये कांदे टाकून घेतलेत. आणि काय करायचं आहे, चमच्याच्या साहाय्याने आपल्याला त्याचा चुरा करून घ्यायचा आहे. आणि आपण ज्यावेळेस कांदे भाजतो ना त्यावेळेस काप करून जर टाकले ना, तुम्हाला भाजताना सुद्धा सोपे जातील आणि आतपर्यंत जो स्मोकी फ्लेवर आहे तो सुद्धा कांद्याला लागून जाईल. तर आता काय केलं आहे मी, इथे कांदे जे आहेत छान भाजून घेतलेत आणि आपल्याला चांगले काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर ते कांदे चांगला भाजून झाल्यानंतर ते खोबऱ्याचे आपण काप करून घेतले. थंड झाल्यानंतर भाजलेल्या खोबऱ्याचे ते काप काय करायचे, थोडंसं तेल घालायचं आणि ते सुद्धा चांगले भाजून घ्यायचे. भाजताना चांगला ब्राऊन रंग आला पाहिजे अशा पद्धतीचे भाजायचे आहेत. तर खोबऱ्याचे काप आणि कांदा जो आहे आपला चांगला रंग बदलतो आहे आणि खोबऱ्याचे कापसुद्धा चांगले भाजून झालेत. थोडेसे बाजूला करायचे आहेत आणि त्यामध्ये काय करायचं आहे, मी स्टार फुलचे 3 पाकळ्या घातल्यात, 3 लवंग घातल्यात आणि 4 मिरे घातलेले आहेत. आणि 2 चमचे धणे घालायचे आहेत. हे आपलं प्रमाण घेतलं की आपल्याला भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित मसाला आपला भाजून झाला की तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे धणेसुद्धा चांगले आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मसाला जितका तुमचा चांगला भाजला जाईल तितका तुमचा मसाल्याचा रंग आणि चव मस्त येईल. तर हा जो मसाला आपण घेतला आहे तो एका प्लेटीमध्ये काढून घेतो आहे. तर काढून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. आणि तेल घालून आपण इथे काजू घातलेत, मी चांगले 10 ते 12 काजू घातलेत. आणि रोस्टेड चणा डाळ जे असते, म्हणजे डाळवं जे असतं ते घालायचं 1 चमचा. त्याने काय होईल, ग्रेव्ही स्मूथसुद्धा होईल आणि थोडासा घट्टपणासुद्धा भाजीला येईल आपल्या. तर चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर 8 ते 10 सुक्या लाल मिरच्या घेतल्यात, तिखट आहेत. आणि अर्धी वाटी फूल घेतलं आहे, म्हणजे मसाल्याचं जे फूल असतं ते घेतलं आहे मी इथे. तर मसाले भाजून घेताना मी तुम्हाला सांगितले करपू द्यायचे नाहीत आणि व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर अगदी व्यवस्थित आपला पूर्ण मसाला भाजून झाला आहे. भाजून झाल्यानंतर इथे गॅस बंद केला आहे. बंद केल्यानंतर 8 ते 10 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि आल्याचा 1 इंच तुकडासुद्धा घालायचा आहे आपल्याला. व्यवस्थित आपलं भाजून झालं आहे. गॅस इथे मी बंद करते आणि बंद केल्यानंतर आपला मसाला ज्या प्लेटीमध्ये आपण काढून घेतला आहे त्या प्लेटीमध्ये टाकायचा आहे. तर हा मसाला जो आहे आपण थंड करण्यासाठी प्लेटीमध्ये ठेवला आहे. थोडासा पांगून द्यायचा, म्हणजे लवकर गार होईल. जितका लवकर गार होईल तुमची भाजी तितकी लवकर होईल. तर मसाला आपला गार झालेला आहे, म्हणजे थंड झाला आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ते घ्यायचं आहे. त्यामध्ये पूर्ण मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे. खोबऱ्याचे कापसुद्धा आपले व्यवस्थित भाजून झाले आणि पूर्णच मसाला आपला जो आहे तो अगदी व्यवस्थित भाजून झालेला आहे. तर इथे पूर्ण मी मसाला काढून घेतला आहे. एकदा आपल्याला बारीक करून घ्यायचा बिना पाण्याचा. तर बिना पाण्याचा बारीक करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता असं त्याचं टेक्स्चर आलं आहे. तर त्यात चांगला कोथिंबीर घालायचा आपल्याला 1 वाटी. कोथिंबीर घातल्यानंतर पाणीसुद्धा घालायचं आहे त्याच्यासोबत आणि चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मसाल्याची. तर इथे मसाल्याचा रंग तुम्ही बघू शकता चांगला काळपट आलेला आहे आणि पेस्टसुद्धा चांगली झालेली आहे. तर मसाला आपला रेडी झाला आहे. आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. शेवग्याच्या शेंगा घेतल्यात मी अर्धा किलो. त्याचे आपल्याला काय करायचं आहे, साल काढून घ्यायचं आहे. तर वरचं साल काढून घ्यायचं, जास्त एकदम पूर्ण नाही काढायचं, थोडंसंच काढायचं आहे. तर आपण इथे साल काढून घेतल्यानंतर पूर्ण शेंगा आपल्या ज्या आहेत छोट्या छोट्या आकारात, म्हणजे चांगल्या 2-2 इंचच्या आकाराने आपल्याला शेंगा कापून घ्यायच्या आहेत. तर इथे पूर्ण शेंगा आपल्या कापून झाल्यात
आणि आपली म्हणजे तयारीसुद्धा झालेली आहे भाजीची. तर आता काय करायचं, एका बाउलमध्ये याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. हे शेंगा ज्या घेतल्यात मी त्या कढईमध्ये टाकलेल्या आहेत. कढईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झालं की तेलसुद्धा घालायचं 1 चमचा. तर व्यवस्थित आपल्याला अगोदर फ्राय करून घ्यायच्या शेंगा, म्हणजे थोड्याशा भाजून घेतल्यासारख्या करायच्या आहे. त्याने काय होईल, शेंगाची जी चव आहे ना मसाल्यामध्ये ती खूप छान लागते. मी म्हणते म्हणून नाही, तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही ट्राय केल्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना बारीक चिरीक, तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला कळेल खरंच खूप मस्त भाजी झालेली आहे. तर पाणी घातलं मी चांगले 1 ग्लास आणि आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित शेंगा उकडून घ्यायच्या आहेत. चांगल्या भाजून झाल्यात थोड्याशा आणि 1 ग्लास पाणी घातल्यानंतर थोडंसं शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत मसाला फ्राय करण्याची प्रोसिजर करायची आहे. म्हणजे काय होईल, तोपर्यंत शेंगा ज्या आहेत त्या शिजून जातील. 80% शेंग शिजून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला म्हणजे या मसाल्यामध्ये निदान 20% शेंग शिजून घ्यायची आहे. 2 चमचे चांगलं मी तेल घातलं आहे आणि 1 चमचा लसणाची पेस्ट घालायची आहे. तर चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला लसूण फ्राय करून घ्यायचं आहे. हंडीमध्येच करतो आहे आपण, कारण मी हंडी घेतलेली आहे. तर शेवगा हंडी म्हटलं की हंडीमध्ये जी चव येते ना ती एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला मिळेल. आणि नसेल तुमच्याकडे हंडी तर आपल्याकडे जे पातेलं असेल ना त्या पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रोसिजरनं भाजी करू शकता. तर चांगला लसूण फ्राय झाल्यानंतर आता काय करायचं, जे मिक्सरमध्ये आपण मसाला काढून घेतला होता भांड्यामध्ये, तो मसाला पूर्ण घालायचा आहे आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर फ्राय करताना चांगलं तेल सुटेपर्यंत मी फ्राय करून घेतलं आहे. थोडंसं पाणी घातलं आहे आणि परत आपल्याला जे आहे मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा, म्हणजे शिजूनसुद्धा होतो आहे आणि फ्रायसुद्धा होतो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जो मसाल्याचा रंग आहे चांगला बदलतो आहे आणि काळपट रंगसुद्धा आलेला आहे आपल्या मसाल्याला. तर इथे जसा जसा तुमचा मसाला फ्राय होईल तसा तसा रंग त्याचा बदलत जाईल आणि तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतला की तुमचा मसाला अगदी छान फ्राय होईल. तर इथे तुम्ही हंडीमध्ये बघू शकता आपला मसाला चांगला फ्राय करून झाला. थोडासा मसाला फ्राय करायला वेळच लागेल आणि फ्राय करताना काय करायचं, गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला करपणारसुद्धा नाही आहे तुमचा. तर अगदी व्यवस्थित आपला मसाला फ्राय झाला आहे आणि आता आपण शेंगा बघणार आहोत. तर इथे चांगल्या शिजून झालेल्या दिसतात मला. तर इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण शेंग चेक करून बघणार आहोत. तर 80% शेंग शिजलेले आहे. 80 नाही, 90, चांगली 90% शेंग शिजलेली आहे. आपल्याला थोडीशी उकळी आणून घ्यायची आहे. तर आपल्या शेंगा शिजलेल्या शेंगा ज्या आहेत त्या मसाला आपला फ्राय करून झाल्यानंतर मसाल्याचा रंग जो आहे तो चांगला व्यवस्थित झाला आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि चवीनुसार थोडासा मसाल्याचा फ्लेवर येण्यासाठी अगदी वेगळा थोडासा गरम मसाला घालायचा 1 चमचा त्यामध्ये. त्याने काय होईल, तुमच्या ज्या मसाल्याला आहे फ्राय केलेल्या मसाल्याला चांगलं फ्लेवरसुद्धा येईल आणि मसालासुद्धा तुमचा चांगला लागेल. आणि मसाला घालताना तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही. शेंगा ज्या आहेत चांगल्या शिजून झालेल्या आहेत, म्हणजे चांगल्या 90% शिजलेल्या आहेत. त्यामुळे काय करायचं, अलगद हलवून घ्यायचे आहेत आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही. गरम पाण्याने भाजीची जी चव आहे ती मेंटेन राहते, म्हणजे कमी होत नाही आहे अगदी, आणि रुचकरसुद्धा लागते. थंड पाणी जर एकदम घातलं ना मसाल्याची चव अगदी कमी होते, म्हणजे एकदम चांगला लागत नाही आहे. तर आपलं चांगलं 2-2.5 ग्लास मी पाणी घातलं आहे आकाराने त्यामध्ये, कारण उकळी आल्यानंतर घट्ट मसाला होईल आपला. तर जास्त पाणी घालायचं नाही, कारण शिजण्यासाठी जे आहे आपल्याला पाणी लागणार नाही आहे, कारण आपल्या शेंगा ऑलरेडी शिजलेल्या आहेत. मसाला चांगला फ्राय करून झाल्यानंतर गरम पाणी घातलं आहे मी चांगलं त्यामध्ये. आपल्या आकाराने तुम्ही गरम पाणी घालायचं आहे आणि शेंगाच्या आकाराने आपण मीठ घातलं होतं, तर ग्रेव्हीच्या आकाराने आता आपल्याला मीठ घालायचं आहे. तर व्यवस्थित भाजीचं मीठ घालून झालं की उकळी येण्यासाठी आपल्याला 1 उकळी आणायची, फक्त जास्त नाही आहे. 1 उकळी आणण्यासाठी मी काय केलं, त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि खळखळून त्याला उकळी येऊ दिली आहे. तर आता इथे काय करायचं, गॅस बंद करून टाकायचा आहे आणि आपली भाजी जी आहे, म्हणजे आपल्याला रेस्टॉरंटमध्ये शेवगा हंडी जी मिळते ना गरमागरम आपल्यासमोर आणून ठेवतात, तशीच आपली भाजी झालेली आहे. तर बाजऱ्याची भाकरी जर असेल, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी असेल तर अगदी मस्त लागेल. एकदा ट्राय करून बघा तुम्ही शेवगा हंडी, तुम्हाला नक्कीच आवडेल माझी शेवगा हंडी. आणि हो, भातसुद्धा असेल ना, जिरा राईस किंवा प्लेन भात गाळ शिजलेला थोडासा असेल ना, आणि ही शेवगा हंडीची भाजी जर असेल ना त्यात मिक्स करून ट्राय करून बघा. सोबतीला पापड घ्या, छान लागेल. तर अगदी गरमागरम आणि झणझणीत, आणि रंगसुद्धा खूप छान झाला आहे.
आणि जशी पाहिजे आपल्याला बाहेर जशी मिळते ना तशीच शेवगा हंडी झालेली आहे. तर अगदी झणझणीत आणि झटपट होणारी शेवगा हंडी आणि सोपीसुद्धा आहे. नक्कीच पूर्ण फॅमिलीला तुम्ही एकदा ट्राय करून बघा. बाहेर जायची गरजही पडणार नाही आणि गरमागरम तीळ लावून बाजरीची भाकरी करा तर खायचा आनंद जो आहे तुम्हीच घ्याल आणि तुमचे सगळेच तुमची स्तुतीसुद्धा करतील की तुम्ही बाहेरून भाजी आणली की काय. अगदी तशाच पद्धतीने ग्रेव्ही, रंग आणि चव जी आहे भाजीला तशीच झालेली आहे. तुम्हाला जरी माझी शेवगा हंडी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.